तर चला आले का सगळे? आले नसतील तर लवकरात लवकर तुमच्या प्रत्येक कामगार मित्रामध्ये हा जो व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर शेअर करा. कारण आजचा व्हिडिओ सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी सगळ्यामध्ये सगळ्यात आनंदाची बातमी आपल्याला सांगितलेली आहे. आणि या बातमीचा जो जी-आर आहे तो जी-आर देखील या ठिकाणी अपलोड झालेला आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो जी-आर देखील डाउनलोड करून दिला जाणार आहे आणि तुम्ही तो जी-आर व्यवस्थितरित्या पाहू शकता. त्यामुळे अजून जरी कोणी कामगार आले नसतील तर लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करणार आहे. लवकरात लवकर या. जर तुम्ही अजून शेअर केलं नसेल तर व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून घ्या. त्याच प्रकारे अजून देखील व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून मी ज्या वेळेस बांधकाम कामगार योजनेअंतर्गतची अशीच नवनवीन जी बातमी असते किंवा काही नवीन योजना आलेली असते त्याचा व्हिडिओ बनवेल आणि YouTubeवरती टाकेल, तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळावा. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आत्ताच व्हिडिओला लाईक करायचं आहे, की जेणेकरून तुमची फीड तशीच होऊन जाईल आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याने मी टाकलेला व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लवकरात लवकर पाहता येईल. कारण आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त ज्या सरकारी योजना असतात, त्या प्रत्येक सरकारी योजनेचा जो लाभ आहे, तो कमी खर्चामध्ये आणि कमी कागदपत्रांमध्ये आणि कमी कालावधीमध्ये कसा घ्यायचा न चुकता. कारण लोक काय करतात, फॉर्म भरताना चुकतात. फॉर्म भरताना चुकल्याने त्यांना जो लाभ आहे तो लाभ देण्याचा महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे तुमचे जे फॉर्म असतात किंवा तुम्ही केलेला जो लाभ असतो तो अस्वीकार केला जातो आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवलं जातं. कारण महाराष्ट्र सरकारकडे एक फॉर्म नसतात, लाखो फॉर्म असतात आणि तुमचा जर फॉर्म गबाळ्याप्रमाणे भरलेला असेल, काही अचूक भरलेला असेल तर त्यांना तो चेक करण्याचा देखील कंटाळा येतो आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवलं जात असतं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण होतं की महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना यांनी जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आणलेली आहे. आणि ही जी आनंदाची बातमी आहे ती योजनेअंतर्गतची आहे. योजना म्हणजे कोणती? बांधकाम कामगार योजना. आता महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना अंतर्गत जी स्कॉलरशिपची योजना आहे त्याचा लाभ देण्यासाठी तुमच्याकडे हा एक कागद असायला पाहिजे. हा एक कागद किंवा तुम्ही त्याला एखादा कागदपत्र म्हणू शकता. हे कागदपत्र असायला हवं, नाहीतर स्कॉलरशिप अर्जाचा लाभ मिळणार नाही, असं आपलं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. तर कामगार मित्रांनो, जर तुम्ही देखील नोंदीत आणि सक्रिय बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही देखील योजनेचा किंवा स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरला असेल किंवा भविष्यामध्ये भरण्याचा प्रयत्न करणार असाल किंवा पुढच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये, तर खूप सारे लोक फॉर्म भरतात या योजनेचा अंतर्गत स्कॉलरशिपचा. तुम्ही देखील भरायला जाणार असाल तर ही अपडेट तुम्ही लक्षात घेऊनच फॉर्म भरा, की जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे तो अस्वीकार होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी होतील आणि जास्तीत जास्त प्रमाणे तुमचा फॉर्म स्वीकार केला जाईल आणि तुम्हाला योजनेचा जो लाभ आहे तो लाभ दिला जाईल. तर मित्रांनो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तेच संपूर्ण व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. थोडा देखील व्हिडिओ पळवायचा नाही आहे. पळवून व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाच कळणार नाही की मी व्हिडिओमध्ये काय समजून सांगत आहे आणि तुम्हाला त्या संबंधीची कुठलीही माहिती मिळणार नाही आणि तुमचा जो फॉर्म आहे तो अस्वीकार केला जाईल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितरित्या शांत चित्तेने ऐका आणि व्हिडिओ व्यतिरिक्त काही प्रश्न पडले तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. कारण कमेंट बॉक्स हा तुमच्यासाठीच आहे. पण तुमची कमेंट मला केव्हा दिसेल? ज्यावेळेस तुमचं व्हिडिओला लाईक असेल आणि तुमचं जे नावाने माझं चॅनल सबस्क्राईब असेल. कारण सबस्क्राईब असल्यावरतीच कमेंट दिसते. सबस्क्राईब केलं नाही तर कमेंट करता येते, पण ती कमेंट मला दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं तर लागणारच आहे. तर आता महाराष्ट्र शासन स्कॉलरशिप योजना, आता या योजनेचा जो लाभ आहे तो फक्त आणि फक्त नोंदीत आणि सक्रिय या 2 प्रकारच्या कामगारांनाच दिला जाणार आहे. आता नोंदीत म्हणजे कोणते? नोंदीत म्हणजे ज्यांचं रिन्युअल चालू आहे आणि सक्रिय म्हणजे कसे, ते जिवंत असायला हवेत, या पृथ्वी तलावरती असायला हवेत आणि महाराष्ट्रातच असायला हवेत. कारण काही दिवसा अगोदर 2018, 19 किंवा 17च्या काळामध्ये काही कामगार असे होते जे मृत पावले होते आणि त्यांच्या नावावरती जे खोटे अधिकारी असतात ते अधिकारी त्यांच्या नावावरती फॉर्म भरून त्याचा लाभ घेत होते. त्यासाठीच महाराष्ट्र सरकारने काय केलं, व्हेरिफिकेशनचं सिस्टम आणलं आणि व्हेरिफिकेशन चालू केलं. आता काय होतंय की बांधकाम कामगारचं सगळ्यात अगोदर व्हेरिफिकेशन घेतलं जातं आणि त्यानंतरच त्याला तो योजनेचा लाभ हा दिला जात असतो. आता महाराष्ट्र शासन स्कॉलरशिप योजनेचा लाभ फक्त नोंदीत आणि सक्रिय बांधकाम कामगाराला देते, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि हा नियम देखील खूप कठीण म्हणजे कठोर करण्यात आलेला आहे, की व्हेरिफिकेशन जे आहे ते काटेकोरपणे केले जाईल आणि त्यानंतरच जो योजनेचा लाभ आहे तोच दिला जाईल. आता यासाठी बांधकाम कामगाराचे नूतनीकरण किंवा रिन्युअल चालू असायला हवे. आता खूप साऱ्या लोकांना एक प्रश्न पडलेला असतो, की आमचं जे रिन्युअल आहे ते संपलंय किंवा आमचं रिन्युअल जे संपणार आहे तर आम्ही फॉर्म भरायचा का नाही? तुमचा जो फॉर्म भरताना तुमचं जे रिन्युअल असतं
ते रिन्युअल चालू असायला पाहिजे. फॉर्म भरताना रिन्युअल असायलाच पाहिजे. फॉर्म भरल्यानंतर जर रिन्युअल जे आहे तुमचं संपलं किंवा बंद झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाताना कामगार मित्रांनो, त्यावेळेस तुमचं जे रिन्युअल आहे ते रिन्युअल 100% चालू पाहिजे. अन्यथा तुम्हाला योजनेचा जो लाभ आहे तो लाभ दिला जाणार नाही आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरायला जाता ना, त्यावेळेस जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुमचं रिन्युअल जे आहे ते असायलाच पाहिजे. आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती अर्जाचा जो क्लेम आहे तो क्लेम किंवा तुम्ही त्याला लाभ म्हणू शकता. क्लेम किंवा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला कामगाराची स्मार्ट कार्ड आणि ₹1 पावती कामगाराकडे असायला हवी. तरच कामगाराला अर्ज असा मिळणार आहे. जर त्याच्याकडे ते कामगार कार्ड आणि ₹1 पावती नसेल तर त्याला योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाणार नाही आणि योजनेपासून वंचित ठेवलं जाईल. तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही याचा फॉर्म कसा भरू शकतात. तर कामगार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढील एक अजून नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.